मॅच मध्ये 30 चेंडूंचा पूर्वार्ध 30 चेंडूंचा उत्तरार्ध त्यामध्ये नटलेलं क्रिकेटचं रणसंग्रामी द्वंद्व आणि रणसंग्रामी युद्ध आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. डीप मध्ये लॉंग ऑफ खेळाडू मिड विकेट क्षेत्रामध्ये इनसाइड द सर्कल मिड ऑन शॉट स्क्वेअर लेग शॉट फाईन लेग शॉट थर्ड मॅन शॉट बॅकवर्ड पॉइंट शॉट स्वीपर कव्हर मध्ये फिल्डर. सामन्याला होते सुरुवात. राईट अमोर द विकेट गोलंदाज तयार. पहिलाच बॉल गोलंदाजाच्या वतीने पाहायला मिळतोय. जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. स्विंग इन द मिस आलाय पहिला बॉल डॉट. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती मार्गस्थ. या पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिला गेलं कुठेतरी एक महत्वाचा मनसुबा एक महत्वाची अपेक्षा असेल डगआउटला की या षटकामध्ये पॉवर प्लेचं पॉवरफुल यूज होणं गरजेचं आहे. कपुकिन एक चांगले खेळाडू आहेत. त्यांना माहिती आहे की पॉवर प्ले कसं कन्सॉलिडेट करायचं. हाफ आर्म पुल केलाय. बॉलला पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटला क्लिअर करत कपुकेनेच्या बॅट मधून आलेला हा जबरदस्त 6 धावांसाठी सिक्सर. जबरदस्त सुरुवात मैदानावरती झाली आहे. पहिला बॉल त्या बॉलवरती वेट केला आणि त्यानंतर डिलिव्हर करण्यात आलं. दुसऱ्या बॉलवरती आलाय सिक्सर आणि सिक्सरच्या साथीने धावफलक झाले ओपन. 6 ऑन द बोर्ड. 6 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. सिक्स ऑन द बोर्ड. 6 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं मार्गस्थ आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडासा जो खेळाडू आपल्याला मिड विकेट मध्ये पाहायला मिळत होता स्लाइडली थोडासा स्क्वेलेगच्या दिशेला शिफ्ट होत असताना पाहायला मिळतोय. स्टेप आउट झाले. स्ट्रोक जबरदस्त. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फिल्डर असतील मुकेश. एक धाव कंप्लीट होईल. मागील बॉलवरती षटकार आला. या बॉलवरती सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय कल्पेश केणे यांच्या वतीने. कल्पेश केणे म्हणजे एक सेन्सिबल क्रिकेटर आहे ज्याला माहिती आहे कशा प्रकारचं इनिंग साकारावी कशा प्रकारची कामगिरी करावी. थोडीशी चर्चा मी 3 ते 4 वर्षा अगोदर ज्यावेळेस कप्पू केने यांच्यासोबत केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की प्रत्येक बॉल हा फार महत्त्वाचा असतो. तुमच्या वतीने एक रनआउट मिस झाला तर मात्र स्ट्रायकिंग एंडवरती जो फलंदाज येतो तो देखील तुम्हाला कुठेतरी डॅमेज करू शकतो. या सर्व टॅक्टिक्स कप्पू केनेकडे आहेत ॲज अ बॅटर ॲज अ फिल्डर ॲज अ बॉलर. त्यामुळे हा खेळाडू एक परिपक्व खेळाडू म्हणून नेहमी प्रत्येकाच्या समोर असतो. यावेळेस चांगला बॉल. राजेशचं फार चांगलं कमबॅक पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉट होता त्यानंतर सिक्सर आला. असं वाटलं होतं की पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी होईल. त्यानंतर आली सिंगल आणि सिंगल आल्यानंतर कुठेतरी थोडंसं यश संपादित केलं आणि त्यानंतर आलेला हा डॉट बॉल संजीवनी प्रदान करेल आणि धावसंख्या फलकावरती स्थिरता धारण करत असताना जाऊन पोहोचली आहे 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धाव फलकावर. यावेळेस इनटू द स्लॉट अँड गोइंग आउट ऑफ द प्लॉट मिड विकेटच्या दिशेला बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेंद्रच्या बॅट मधून हा A1 क्वालिटीचा दमदार षटकार. महेंद्र असे खेळाडू आहेत ना रडारमध्ये जास्त आउट ऑफ रडार फेकण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. ऑन साइडला ऑन द नी नटराज स्टाईल मध्ये स्ट्राईक करण्याचा प्रयत्न. मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंडवरती या थ्रो आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त होईल. पहिलं षटक थोडंसं मागणं राहिले. जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजेच स्वर्गीय शैलेश दादा केणे प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली बस संघाची. धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस जाऊन पोहोचली ती म्हणजेच 15 या आकड्यावर. म्हणजे सुरुवात फार चांगली झाली आहे. ग्रीन स्टार्ट क्रिकेटमध्ये ज्याला आपण म्हणतो अगदी ती सुरुवात मैदानावरती पाहायला मिळते. कमबॅक करणं ती म्हणजेच गरजेचं असणारे प्रत्येक 11 मानिवली संघाला. बॉलिंग ट्रॅकवरती कमबॅकच्या आशा पल्लवित करण्यासाठी भूषणची नेमणूक करण्यात आली आहे. आता तो भूषण कशी कामगिरी करेल हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. असं म्हणतात की जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, और जब तक ना पड़े पत्थर पर हाथोड़े के घाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. आता प्रेशर सिच्युएशन आहे. बॉलिंग करत असताना
टीम प्रतीक 11 मानुली संघावर. मात्र या प्रेसिड सिच्युएशन मधून कुकरची देखील शिट्टी वाजते आणि हिरा देखील प्रेशर मध्येच क्रिएट होतो. आता बघूया इथे शिट्टी वाजेल गोलंदाज भूषणची की हिरा म्हणून तो निखरून येईल. पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे. षटक क्रमांक 2 देखील तितकीच इंटरेस्टिंग असेल. आणि आता स्ट्रायकिंग एंडवरती के आपल्याला पाहायला मिळतील. कल्पेश केणे, ज्या कल्पेशच्या बॅटमधून आपल्याला एक सिक्सर पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला मैदानावरती समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळतीये ती म्हणजेच विदाउट एनी लॉस 15. बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा या धावा फलकावरती पाहायला मिळतील. गोलंदाज तयार भूषण, स्ट्रायकिंग एंडवरती के. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक लाजवाब पाहायला मिळतोय. ग्लोरियस स्ट्रोक, मॅग्निफिसंट स्ट्रोक. बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. के कल्पेश केडेच्या बॅटमधून आले. विरोधामध्ये पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती आपले इरादे स्पष्ट केलेत की जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. पहिल्या बॉलवरती आलाय सिक्सर आणि सिक्सरच्या साथीने धावफलक फ्लाय होतोय, जाऊन पोहोचतोय. म्हणजेच 21-21 या आकड्यावर कमालीची सुरुवात मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. टीम शैलेश केनी प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली ब संघाची. कुरडप्याचा बॉल ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. फाईन लेग मध्ये जोपर्यंत फिल्डर स्क्वेअर लेग मध्ये येतील तत्पर ही मैदानावरती सिंगल कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला 22 पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या घडीला मार्गस्थ पाहायला मिळतो, जे मात्र दुसरं भूषणवरती थोडंसं प्रेशर आहे. आता या प्रेशर सिच्युएशन मधून संघाला बाहेर काढण्याची जबाबदारी स्वतःवरतीच आहे. खांद्यावरती जबाबदारी आली आहे, तिला चांगल्या प्रकारे पेलून काढणं देखील तितकंच महत्वाचं आहे. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 22. यावेळेस देखील मिसिट पाहायला मिळतोय. अलॉंग द कार्पेट बॉल चालला मिड विकेट क्षेत्रामध्ये. सिंगल कंप्लीट होईल. स्ट्रायकिंग एंडवरती अतिशय वेगवान थ्रो पाहायला मिळाला. बॅकिंगसाठी फिल्डर होते. मैदानावरती आलेली आपण पाहू शकतो, जी मात्र सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला 23-23 पाहायला मिळेल. या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉल झाले, 2 सिंगल, 1 षटकाराच्या साथीने आतापर्यंत 8 धावा एकवटण्यामध्ये यश संपादित केलंय निंबवली ब संघाने. तर दुसरीकडे भूषण थोडेसे प्रेशर मध्ये असतील. कमबॅक करणं गरजेचं आहे. कमबॅक होईल काय पाहणे इंटरेस्टिंग. खोलवा टप्प्याचा बॉल व्ही शेप मध्ये अलॉंग द कार्पेट लॉंगॉनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होत होता. इथे थोडंसं कॉलिंग आणि कोऑर्डिनेशन खराब आपल्याला पाहायला मिळालं. कल्पेश आणि महेंद्र मध्ये टेक्निक असतं, एक तंत्र असतो की कॉलिंग कोऑर्डिनेशन फार महत्वाचं. येस नो किंबहुना वेट हे सांगणं महत्वाचं आहे. अखेर आपण पाहू शकतो कुठली क्षती झाली नाही आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 24 ऑन द बोर्ड, 24 धावा धावफलकावर. कट करण्याचा प्रयत्न. यावेळेस पंचांकडे दाद मागितली जाते. फलंदाजाच्या वतीने अशाभूत नजरेने पंचांकडे पाहिलं गेलं आणि एस इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव फलकावरती आड होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला 25 पाहायला मिळते. या षटकाचा विचार केला आतापर्यंत 4 बॉल झालेत आणि 4 बॉलमध्ये 10 धावा खर्च करत असताना गोलंदाज भूषण थोडेसे प्रेशर मध्ये. यावेळेस इनटू दी स्लॉट बॅटची एज आणि त्यानंतर एसटी रक्षण जबरदस्त. पहिला मोठा धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीम शैलेश केणे प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली ब संघाला. फलंदाज महेंद्र बॅक टू दी पवेलियन.
नवीन बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला सौरभ केणे पाहायला मिळतील. विकेटचं पतन झालंय, ज्या विकेटची नितांत गरज होती. अगदी कोंडी फोडण्यात आली आणि ती कोंडी फोडली गेली आहे भूषणच्या वतीने. आम्ही म्हटलं होतं की प्रेशराची सिच्युएशन आहे, कुकरची देखील शिट्टी वाजते आणि हिरा देखील त्या प्रेशरमध्येच बनतो. आता भूषणच्या वतीने हा कमबॅक पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल, व्हॉट अ फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट पाहायला मिळतोय. अफलातून एफर्ट होता, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, मात्र इथे चूक काही नव्हती फिल्डरची. चांगला एफर्ट होता, आलाय चौकार. आणि ॲथलीट असताना आपण पाहू शकतो ती स्प्रिंट त्यांच्या वतीने मारली गेली, त्यांची काही चूक नाही आहे. अडवण्याचा प्रयत्न फार केला होता, हा हाफ चान्स होता. मात्र या हाफ चान्सला फुल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, त्यानंतर मोठी स्प्रिंट, वेल स्टॉप, मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. मात्र जे प्रयत्न केले गेले त्याला दाद देणं गरजेची आहे, कारण जबरदस्त प्रयत्न पाहायला मिळाले. चौकार आले, चौकारच्या साथीने षटक क्रमांक मैदानावरती दुसरं समाप्त होईल. दोन षटकांच्या अखेरीस धावफलक 29 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. आता षटक क्रमांक 3ला आता सुरुवात होईल. तिसऱ्या षटकामध्ये कुठल्या गोलंदाजावरती तो भरोसा ठेवण्यात येईल हे देखील पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. षटक क्रमांक 2ची समाप्ती होतीये. दोन षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळते ते म्हणजे जाऊन पोहोचला एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 29 धावा. निंबवली ब सध्याच्या घडीला फ्रंट फूट पोझिशन वरती पाहायला मिळते. कमबॅक करणं गरजेचं आहे, तो कमबॅक होईल का हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग असेल. प्रदीप षटक क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळेल. या षटकामध्ये करायचं काय, तर या षटकामध्ये प्रदीपला डॉट बॉल पर्सेंटेज वाढवणं गरजेचं आहे. कल्पेश केणे यांची विकेट घेणं गरजेचं आहे, कारण कल्पेश जोपर्यंत मैदानावरती आहे, जर 5 षटका कल्पेश टिकला तर मात्र 5 षटकांमध्ये 80+ धावा बनतील यात शंकाच नाही आहे. कारण एक जबरदस्त खेळाडू आहे डगआउटमध्ये. अजून देखील कृष्णा केणे सारखे बायकर मॅन देखील आहेत, त्यांच्याकडे फार चांगली कॅपॅबिलिटी आहे, फार चांगलं क्रिकेट त्यांच्या वतीने हार्ड हिटर आहे आणि तितकेच प्रेझेन्स ऑफ माइंड, समय सूचकता दाखवणारे एक समंजस खेळाडू देखील आहेत. त्यामुळे ते देखील डगआउटमध्ये, त्यामुळे धावा अजून बनतील. आणि ज्या वेळेस तुमच्याकडे विकेट असतात ना, त्यावेळेस एक्स्ट्रा कॉन्फिडन्स तुमच्या डगआउटमध्ये नेहमी असतो. त्यावेळेस मिस्टेक पाहायला मिळतीये. पहिलाच बॉल आणि तो देखील बीमर. प्रदीपच्या वतीने पहिलाच बॉल, तो देखील थोडासा टेंटेटिव्ह पाहायला मिळाला. फलक पाहायला मिळतो, एका धावेने पुढे सरकेल. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 30 धावा धाव फलकावरती, 30 ऑन द बोर्ड. 30 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या षटकामध्ये महागडी गोलंदाजी केली तर मात्र 2 षटकं, त्या 2 षटकांवरती 2 गोलंदाजांवरती प्रेशर येईल. त्यामुळे हे षटक फार महत्त्वाचं आहे. या मॅचचं प्रतिबिंब या षटकामध्ये असेल. या षटकामध्ये तुम्हाला कमीत कमी धावांवरती समोरच्या संघाला थांबवणं गरजेचं आहे. यावेळेस बॅटची एज पॉइंटमध्ये फिल्डर कॅच झाली आहे कंप्लीट. मात्र मी म्हणेल फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटचा बॉल पाहायला मिळतोय, ज्यावरती आलेली सिंगल. फार चांगलं एक्झिक्युशन आपल्याला फ्री हिटच्या बॉलवरती गोलंदाजाचं पाहायला मिळालं. गोलंदाजाचं कौतुक करेल, ज्या प्रकारे गोलंदाजाने रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. सध्याच्या घडीला तेच महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न करता, तुमच्या मनामध्ये 2 गोष्टी असतात. पहिला म्हणजे तुम्ही डिफेन्सिव्ह अप्रोचनी जाता आणि दुसरा म्हणजे प्रेशर क्रिएट करण्यासाठी तुम्ही डॉट बॉल पर्सेंटेज वाढवता. जेणेकरून डॉट बॉल पर्सेंटेज वाढले, स्कोरबोर्ड थांबला, तर स्कोरबोर्ड थांबल्यानंतर विकेट जाण्याची शक्यता थोडी जास्त असते. वाह, काय गोलंदाजी आहे, चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळेल. स्लॉटमधला बॉल होता, ना हॉरिझॉन्टल ना व्हर्टिकल. झेड ॲक्सिसमध्ये बॅट फिरवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. प्रदीप 2 मिनिटं थांबायचं आपण. धावसंख्या फलकावरती आपल्याला 31 पाहायला मिळेल. पहिला बॉल नो, त्यानंतर आली सिंगल. कमबॅक फार चांगलं झालं गोलंदाज प्रदीपचं आणि त्यानंतर आले डॉट. धावसंख्या फलकावरती आपल्याला 31 पाहायला मिळेल. इथे हा बॉल खराब पाहायला मिळतोय, व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. धावफलक पुढे सरकेल. फलकावरती धावा आपल्याला 32 पाहायला मिळेल, 32 धावा. आतापर्यंत जर विचार केला तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहू शकतो
ज्याच्या वेळी तुमच्या वतीने एक्स्ट्रा बॉल टाकले जातात त्यावेळी एक गोष्ट महत्त्वाची असते की तुमच्या संघावरती प्रेशर आहे. इथे आपल्याला पाहायला मिळेल संपूर्णपणाने जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. ज्यावेळेस थोडंसं दडपण असतो, दडपणामध्ये तुमच्या वतीने एक्स्ट्रा बॉल थोडे जास्त टाकले जातात. इथे देखील दडपण, इथे देखील प्रेशर गोलंदाजावरती आणि मात्र गोलंदाजाच्या वतीने कमबॅक फार चांगला पाहायला मिळतोय. सौरभला इथून कल्पेश यांना स्ट्रायकिंग एंडवरती आणणं गरजेचं आहे. सौरभ स्वतः एक चांगला बॅटर आहे, नो डाऊट एट ऑल. आणि येस, इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. टीम मध्ये फिल्डर फक्त बनतील दर्शक. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी. स्क्वेअर लेगला क्लिअर करत सौरभ केणेच्या बॅटमधून आलेला दमदार सिक्सर. सिक्सर आलाय. सिक्सरच्या साथीने धावफलक 38 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 38 ऑन द बोर्ड. 38 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील कुलवडप्याचा बॉल लॉफ केला गेला होता अलॉंग द कार्पेट बी शेप मध्ये डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर होते. मैदानावरती आलेली आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. 39 ऑन द बोर्ड. आतापर्यंत बॉल झाले 5 आणि 5 शेड्यूलमध्ये फार चांगले कमबॅक मैदानावरती झालं. मात्र आता कल्पेश स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. ज्या कल्पेशच्या बॅटमधून कमालीचे स्ट्रोक आपण पाहिलेत. लव फुल टॉस ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. फॉलो थ्रू मध्ये जजमेंट खराब. मैदानावरती आलेली ही सिंगल आणि सिंगल धाबीच्या मदतीने षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त होईल. 3 षटकांच्या अखेरीस शैलेश केणे प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली बस संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 40 विथ लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 40 धावा या धावफलकावरती. मैदानावरती होणारे ड्रिंक्स ब्रेक. तोपर्यंत घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक.
असताना आपण पाहू शकतो. नयन ज्या प्रकारच्या टचमध्ये सध्याच्या घडीला मुकेश आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्यासमोर 5 षटकं 80 धावा देखील कमी आहेत. त्यामुळे 80 धावा बनवणं गरजेचं आहे आणि ज्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ना ती कौतुकास्पद आहे. शैलेश केने प्रतिष्ठान, बादशाह 11, निंबवली ब संघ जबरदस्त टोळेजंग फटकेबाजी करतोय आणि याच बॅटिंगसाठी निंबवली संघ हा ओळखला जातो. कोरडप्याचा बॉल ऑन साईडला टर्न केलाय, मैदानावरती आलेली ही सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल, मिस्टेक झाली आहे, कलेक्शन नाही झालं. एक्झॅक्टली 2 धावा कंप्लीट होतील. पुढील मॅच जे हनुमान क्रिकेट संघ आपटी विपक्ष आई गावदेवी क्रिकेट संघ वरप. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल टॉससाठी रिपोर्टिंग करायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन जय हनुमान क्रिकेट संघ आपटी विपक्ष आई गावदेवी क्रिकेट संघ वरप, दोन्ही संघ प्लीज रिपोर्टिंग करायचंय टॉससाठी. आपटी संघ उपस्थित आहे, त्यांचं वेलकम आपण करूया सकाळच्या सत्रामध्ये. दादा वेलकम संपूर्ण संघाचं आणि आपलं देखील सहर्ष स्वागत. ऑन साइडला स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय, ग्लोरियस स्ट्रोक, मॅग्निफिसेंट स्ट्रोक. कल्पेशच्या बॅट मधून आलेला हा जबरदस्त A1 क्वालिटीचा दमदार षटकार. अब तक 56 ऑन द बोर्ड. 56 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. कमालीची बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते आणि या इनिंगसाठी आपण जवळपास पाहिले तर 4थं षटक हे मार्गस्थ आहे आणि अर्धा तासाच्या आसपास आपल्याला हा वेळ झालेला पाहायला मिळतोय. चूक मी म्हणेल गोलंदाजांची देखील नाही आहे, ज्या प्रकारची फटकेबाजी होतीये थोडासा आपल्याला देखील डिले होतोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल अब तक 56. 2 बॉलचा खेळ झाला, अजून देखील 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. राजेशच्या विरोधामध्ये आक्रमण चढवण्यात आले आणि काय कमालीची फलंदाजी आपल्याला कल्पेश यांच्या वतीने पाहायला मिळते. कोरडप्याचा बॉल खोदून काढलाय, यावेळेस लॉंगऑफच्या दिशेला. मैदानावरती आलेली सिंगल, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, स्ट्रायकिंग एंडवरती या कमालीचा थ्रो. सौरभ रनिंग विथ द विकेट जबरदस्त करतायत. कल्पेश मी दाद देईल. दोन्ही खेळाडूंच्या वतीने फार चांगलं कॉलरिंग आणि कोऑर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळालं, तितकी जबरदस्त फिल्डिंग रोशनच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. फलक जाईल पुढे 2 धाब्यांनी आणि 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. फलकावरती धावा आपल्याला 58 पाहायला मिळतील. 58 ऑन द बोर्ड, 58 धावा धाव फलकावरती. या सिच्युएशनला फार चांगल्या टचमध्ये निंबोली ब संघ आहे, मात्र कमबॅक करावं लागेल आणि राजेश हा स्ट्राईक गोलंदाज आहे, ज्याच्याकडे कॅपॅबिलिटी आहे, ज्याच्याकडे कॅलिबर आहे. तर त्या कॅलिबरला साजेशी अशी कामगिरी त्याला करणं गरजेचं आहे. मात्र इथे धुवाधार फलंदाजी पाहायला मिळतीये कल्पेशच्या बॅट मधून. अजून एक दमदार स्ट्रोक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिड विकेटला क्लिअर करत दमदार सिक्सर. बॉलमध्ये 39 धाब्यांची विध्वंसक खेळी आतापर्यंत साकारत असताना कल्पेश पाहायला मिळतील. फ्री होम डिलिव्हरी झाली सध्याच्या घडीला. बॉल त्या कंपाऊंडला लागला आणि कंपाऊंडला लागल्यानंतर एक्झॅक्टली गोलंदाजाकडे तो परत आला. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 64 धाबा, 64 ऑन द बोर्ड. 64 धाबा या धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील व्हाईट बॉल अभ्यंतरशी धाव फलकावरती ऍड होईल. धावसंख्या फलकावरती 65, 65 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील.
4 बॉल झाले, 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ज्या प्रकारची आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते ती कमालीची आहे. यावेळेस मिसिट पाहायला मिळतो, चेंडू हवेमध्ये, लॉंग ऑनचा फिल्डर डाऊन द बॉल, कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच होईल कंप्लीट आणि फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन. मात्र एक जबरदस्त इनिंग साकारून आता मैदानाच्या बाहेर कल्पेश जातील. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जर बॅटिंग आवडली असेल तर, कारण जबरदस्त फलंदाजीचा मुजाहिरा आपल्याला पाहायला मिळाला. लातून फलंदाजी जी मात्र आपल्याला केकेच्या वतीने पाहायला मिळाली. सेकंड विकेट डाऊन फॉर टीम स्वर्गीय शैलेश केने प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली ब. फलंदाज होतील बाद. कपू केने बॅक टू द पवेलियन. संघ इथे उपस्थित झाला. कांबा टीमचं आपण करणार आहोत सहर्ष स्वागत. इन ऍक्शन मध्ये आपल्याला शुभम, सागर दादा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. अनिकेत, आमचा मथुर, अर्थातच अर्तिक देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. असंख्य फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 65 धावा या धावा फलकावरती पाहायला मिळतील. आता कृष्णा मैदानावरती आलेत. दोन्ही खेळाडू फार चांगल्या टच मध्ये यंदाच्या हंगामामध्ये. कल्पेश गेले, आता कृष्णा मैदानावरती स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची पाहायला मिळते. अगदी लेंथ बरोबर होती, मात्र लाईन वाईड लाईन आपल्याला पाहायला मिळाली. वाईट बॉल फलकावरती आड होईल. धावसंख्या 1 एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. धावफलक 66 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 66 ऑन द बोर्ड. 66 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यंदाच्या हंगामामध्ये निंबवली ब संघ देखील फार चांगलं क्रिकेट खेळतोय. कोल्डप्याचा बॉल खोदून काढलाय. यावेळेस विल स्टॉप बाय रोशन. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये अतुल होते. येस इट इज. बघता बघता 2 धाबा देखील कंप्लीट. स्लॉट मधला बॉल होता. लॉंगॉनच्या दिशेला ड्राईव्ह करण्यात आला. लॉफ्टेड ड्राईव्ह मिसहिट होता, त्यामुळे 2 धाब्यांवरती समाधान मानावं लागलं. 2 धाब्यांच्या मदतीने षटक क्रमांक मैदानावरती चौथं समाप्त होईल. 4 षटकांच्या अखेरीस धावफलक 68 पाहायला मिळेल. जबरदस्त टोळे जंग फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच निंबवली ब संघाच्या वतीने. 68 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 4 ओव्हर्स. टीम निंबवली बी. तिसरी मॅच आहे निंबवली ब विपक्ष मानिवली. मागील हंगामामध्ये वरप विपक्ष मामनोली 7 मॅचेस लागल्या होत्या आणि वरप वर्सेस मानिवली या देखील 5 का 6 मॅचेस लागल्या होत्या. यावेळेस मानिवलीकरांनी आपला जोडीदार शोधलाय, तो म्हणजे निंबवली ब. एकीकडे कृष्णदादा आणि दुसरीकडे मुकेश भाऊ. चला, ओव्हर सुरू करणं गरजेचं आहे. मागील षटकामध्ये 28 धावा कुठल्या गेल्या. खुलडप्याचा बॉल पॉईंटच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. थोडासा बॉल डायव्हर्ट झाला, मात्र पॉईंट मध्ये फिल्डर होते. स्वीपर कव्हरचे फिल्डर पॉईंट मध्ये आले. घेतलेली मैदानावरती सिंगल पाहायला मिळेल. धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे. 69 धावा धावफलकावरती. जबरदस्त फलंदाजी. मानिवली संघाला जर तुम्हाला थांबायचं असेल तर तुम्हाला 75 ते 80 धावा बनवणं गरजेचं आहे, कारण मुकेश ज्या टच मध्ये आहेत ना, तर 80 धावा देखील कमी पडू शकतात. खोलडप्याचा बॉल पंचांकडे अपील. टोटली प्लम. विकेटचं पतन. बॅटरच्या खेळीचा अंत. कृष्णा बॅक टू दी पवेलियन. जबरदस्त बॉल ऑफ दी डे टाकत असताना मुकेश गायकर. विकेटचं पतन. बडी मछली जाल में. मयूर केनेला आपण पाहू शकतो. मयूर केनेच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं इंटरेस्टिंग आहे. मात्र काय कमालीचा कमबॅक पाहायला मिळते मुकेशच्या वतीने. पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. इथे रनआउटचा प्रयत्न.
पुणे अगोदर थोडीशी साचपडत असताना फिल्डर पाहायला मिळाले, थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली, थोडीशी जगलिंग पाहायला मिळाली. फंबलिंग आणि जगलिंग ज्यावेळेस एकसाथ होते त्यावेळेस रनिंग विथ द विकेट करत असताना फलंदाज हे नेहमी सेफ असतात, अगदी आपल्याला तेच पाहायला मिळालं. दोन्ही खेळाडू एकाच ट्रॅकमध्ये होते, एकाच साईडला होते, मात्र त्यावेळेस जगलिंग आणि थोडीशी फंबलिंग, थोडेसे खेळाडू स्किट देखील झाले आणि त्यामुळे बघता बघता मैदानावरती कंप्लीट 1 रन झाली. आता सौरभ पाहायला मिळतील, ज्या सौरभच्या वतीने फार चांगली बॅटिंग आपण पाहिली आहे या इनिंग मध्ये. आता इथे सुरुवात त्याने देखील या शेवटच्या षटकाची केली आहे. बॉल निघून चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. SK सौरभ केनेच्या बॅट मधून निघाला अग्नीच्या ज्वाळा, बाहेर पडेल हा तोपेचा गोळा. निंबवली गावाचा ब्रँड दाखवणार. 76 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न सौरभसाठी. हा पायाला हिट झालाय बॉल. नॉट बॉलची होत असताना समाप्ती. 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये 8 फक्त धावा खर्च केल्यात. एक महत्वाची विकेट कृष्णा केने यांची प्राप्त करत असताना मुकेश, जे बॅटल आपल्याला पाहायला मिळत होतं मुकेश विपक्ष कृष्णा, तो बॅटल मुकेशने जिंकलाय. मात्र मानिवली विपक्ष निंबवली हा बॅटल कोण जिंकेल हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. व्हाईट बॉल, अवांतरशी धाव फलकावरती होईल ऍड आणि धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना जाऊन पोहोचेल 77 या आकड्यावरती. 77 ऑन द बोर्ड. 77 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस यू मिस हिट. फलंदाज बाद. सौरभच्या खेळीचा अंत होत असताना षटक क्रमांक 5 मैदानावरती समाप्त होईल. 5 षटकांच्या अखेरीस धाव फलक 77 आणि 78 धावेंचं लक्ष असेल प्रतीक 11 मानवली संघासाठी. विपक्ष आई गावदेवी क्रिकेट संघ वरप. दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज टॉससाठी या, ही रिक्वेस्ट असेल, ही विनंती असेल. प्रथमतः बॅटिंग करत बनवल्यात स्वर्गीय शैलेश दादा केनी प्रतिष्ठान. बादशाह 11 निंबोली बस संघाने तब्बल 77 धावा 78 धावेंचं लक्ष मैदानावरती प्राप्त करावं लागेल विजयासाठी, ते म्हणजेच प्रतीक 11 मानिवली संघाला. फिल्डिंग का चीता अर्थात प्रवीण दादा बनकरी देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. फिल्डिंग फार जबरदस्त आमच्या प्रवीण दादांची आम्हाला नेहमी पाहायला मिळते. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, मास्टर ब्लास्टर भागेश देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल.
मागील हंगाममध्ये भागेश अतिशय रेड आउट फॉर्म मध्ये होता. सिंगल हँडेडली टीम गांबाला या खेळाडूने अक्षरशः टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपली दखल घेण्यास भाग पाडली आहे. अनिकेत इंदुलकर इन ॲक्शन मध्ये, बाहुबली सागरदादा इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मथुर अर्थातच ऋतिक मसोंडे देखील इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. विकास निश्चित आहे हे देखील इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. संपूर्ण कामाची स्टार कास्ट इन ॲक्शन मध्ये असेल. तुर्तास आपण या मॅचच्या दिशेला वळणार आहोत जिथे 77 धावा फलकावरती, 78 धाव्यांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. चला अनिल दादा टॉस साठी या, ही विनंती असेल. आपटी संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. आबा कारंडे तुम्ही तरी या. वाहोलीमध्ये आबा कारंडेची जेवढी फॅन फॉलोईंग आहे ना, मला वाटत नाही की तेवढी फॅन फॉलोईंग कुठे असेल. कालच्या दिवसामध्ये जो खेळाडू सिक्सर मारत होता त्याला आबा कारंडे असं नाव वाहोलीचे सर्व प्रेक्षक देत होते. इतकी फॅन फॉलोईंग आबा कारंडेची आपल्याला वाहोली संघामध्ये पाहायला मिळते. चला टॉस साठी या विनंती असेल. टीम आई गावदेवी क्रिकेट संघ वरब, जय हनुमान क्रिकेट संघ आपटी संघ उपस्थित झालाय, त्यांचे कॅप्टन उपस्थित आहेत. सामन्याला होती सुरुवात सेकंड इनिंगला. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील कृष्णा केणे. स्ट्रायकिंग इन वरती फलंदाज रोशन गायकर. रोशन गायकर साठी सुवर्ण संधी आहे. मिलिंद दळवी साहेबांकडून सलगचे 3 बॉल 3 सिक्सर, सलगचे 3 बॉल 3 चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. रोशन गायकर साठी सुवर्ण संधी. रोशन आणि रोशनच्या जोडीला आपल्याला मुकेश गायकर हे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. कृष्णा केणे बॉलिंग ट्रॅक वरती, पहिलाच बॉल वाईड. लोवर फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय, बॉलला पाठवून दिलाय सीमा पलीकडे. सुरुवात फार चांगली झाली आहे, आगाज तो अच्छा हुआ है, देखते अंजाम कैसा होगा. पहिल्या बॉल वरती आलाय रोशनच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा दमदार सिक्सर. चला टॉस साठी या वरब टीम. मनीष भाऊ टॉस करणं गरजेचं आहे. समोरचा कॅप्टन उपस्थित आहे. चेतन पाल तुम्ही या. चेतन पाल जर टॉस साठी आले तर डिसिजन काय असेल काय माहिती. यावेळेस आपटी बार ऑन साइडला वळवलाय, हुक केलाय आणि बॉलला पाठवून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 खणखणीत रोशनच्या बॅट मधून जबरदस्त स्ट्रोक. यावेळेस आलाय चौकार. पहिल्या बॉल वरती सिक्सर आला, त्यानंतर आलाय चौकार. धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती. 11 ऑन द बोर्ड. धावेंचं लक्ष पाठला करत असताना फार चांगली सुरुवात पाहायला मिळेल. पुन्हा एकदा हुक केलाय आणि यावेळेस पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करत बॅक टू बॅक रोशनच्या बॅट मधून खणखणीत चौकार.
याच दरम्यान परबगावचे माजी उपसरपंच, कार्यकुशल कार्य सम्राट उपसरपंच साहेब अर्थातच निलेशजी कडू साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. निलेश दादा वेलकम, सहर्ष स्वागत आहे. चला टॉस साठी निलेश दादा ही विनंती असेल, टॉस साठी उपस्थिती दाखवणं गरजेचं राहणार आहे टीम वर. चला नरेश चौधरी आयोजक आपण देखील या. स्विच हिट, ओढा स्ट्रोक, ग्लोरियस स्ट्रोक, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. कल्लात्मक स्ट्रोक, कल्लात्मक फटका बॉलला पाठवून दिलाय डी बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी रोशनच्या बॅट मधून चौकार. पण लवकरात लवकर समालोचन कक्षाजवळ यायचे विनंती असेल. चौकार आले, धावफलक 19 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 19 ऑन द बोर्ड. सौरभ शेठ भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. आई गावदेवी क्रिकेट संघ वरप विपक्ष जे हनुमान क्रिकेट संघ आपटी अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर कार्ड इज ऑन 19 विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा धावफलकावरती. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा हा मिसहिट पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये. सौरभच्या वतीने ही झेल स्वीकारण्यात आली आहे. फलंदाज होतील बाद, विकेटचं पतन. पाटर रोशनच्या खेळीचा अंत. गडी गमावला पहिला प्रतीक 11 मानिवली संघाने. विकेटचं पतन झाले, ज्या विकेटची नितांत गरज होती. जो खेळाडू पहिल्या बॉलवरती सिक्सर ठोकतोय, त्यानंतर 3 बॉलवरती 3 चौकार ज्याच्या बॅट मधून येत आहेत, असा खेळाडू आता मैदानाच्या बाहेर रोशन पाहायला मिळेल. मुकेश यांना साथ देणं गरजेचं आहे. मुकेश एक असा खेळाडू आहे जोपर्यंत मैदानावरती मुकेश आहे तोपर्यंत धावा बनतील यातही मात्र शंका नाही आहे. मात्र दुसरीकडे कुठला खेळाडू साथ देईल देखील पाहणं इंटरेस्टिंग आहे. आता कृष्णा यांनी फार चांगलं फील्ड सेट केली होती सौरभ यांना मिड विकेट क्षेत्रामध्ये, आणि पुन्हा एकदा आपटी बार पाहायला मिळालं ज्यावरती स्क्वेलिकच्या दिशेला पुल करत असताना मिस्टेक झाली. डीप मध्ये फिल्डर सौरभ केनेची अप्रतिम कॅच आपल्याला पाहायला मिळाली. थोडीशी लो एलिव्हेशन ती झेल होती. ती लो एलिव्हेशन झेल, प्रॉपर रनिंग, प्रॉपर बॅलन्स आणि लो एलिव्हेशनची झेल अप्रतिम दर्जाने या खेळाडूने संतुलित बॅलन्स होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. विकेटचं पतन झालं, कॅच कंप्लीट झाली. यावेळेस देखील लुक करण्याचा प्रयत्न, मिसहिट पाहायला मिळतोय. फाईन लेगचा फिल्डर डाऊन द बॉल, कॅच कंप्लीट झाली आहे. फलंदाज बाद होतील, विकेटचं पतन होतोय. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र पहिल्या षटकाच्या अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा धावफलकावरती. निलेश दादा कडू या मुख्य व्यासपीठावरती. निलेश दादा आपलं वेलकम, सहर्ष स्वागत आहे. आबा टॉस जिंकला, डिसिजन फिल्डिंग. वरप संघाने टॉस जिंकलाय, डिसिजन फिल्डिंगचा असेल. बॅटिंगसाठी टीम आपटी संघाला इन्व्हाइट केलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 19 पाहायला मिळेल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. महेंद्र बॉलिंग ट्रॅक वरती आणि आता स्ट्रायकिंग एंड वरती मुकेश, ज्या मुकेश वरती या संपूर्ण मॅचचा दारमदार आहे. विजय आणि पराभवाचा अंतर जो खेळाडू कापू शकतो असा खेळाडू मैदानावरती मुकेश गायकर पाहायला मिळतोय, ज्याच्या नावाची दखल या संपूर्ण कल्याण ग्रामीण नव्हे तर संपूर्ण कल्याण तालुक्याने घेतली आहे. मालिकावीरची बाईक कल्याण तालुका प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूच्या नावावरती होती. असा खेळाडू मुकेश गायकर मैदानावरती पाहायला मिळतोय.
यंदाच्या अंगामध्ये फार चांगल्या टच मध्ये मुकेश आपल्याला पाहायला मिळाला. बीपीएल बल्लानी प्रीमियर लीग मध्ये देखील या खेळाडूने अक्षरशः जबरदस्त कामगिरी करत मालिका वीर पटकावली असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मुकेश. पहिल्याच बॉलवरती आलेली ही सिंगल, धावसंख्या फलकावरती 20 ऑन द बोर्ड, 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. महेंद्रने फार चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला. पहिल्या बॉलवरती ज्यावेळेस सिंगल येते त्यावेळेस बॅटिंग करत असताना टीम देखील खुश असते, कारण पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. दुसरीकडे गोलंदाज देखील खुश असतो, कारण मोठा स्ट्रोक पहिल्या बॉलवरती आला नाही. ज्यावेळेस पहिल्या बॉलवरती कुठेतरी तुम्हाला पॉझिटिव्ह इंटेंट मिळतो त्यावेळेस संपूर्ण षटक फार चांगल्या प्रकारे हाताळतात गोलंदाज. अगदी तशीच कामगिरी होईल काय पाहणं इंटरेस्टिंग आहे. स्ट्रायकिंग एंड वरती भूषण गायकर ऑन साइडला वळवलाय, जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लोवर फुल टॉस डाउन द लेग साइड और पैर पर गेंद तो बाउंड्री की सैर पर गेंद. स्क्वेअर लेगला चिरून फाडून बेदून बॉल सीमा पलीकडे आलेला चौकार. संघाच्या वतीने एक गोष्ट मी नक्की सांगेल, थोडीशी गोलंदाजी खराब होती, कारण हा लोवर फुल टॉस होता आणि लोवर फुल टॉस बॉल वरती तुम्ही प्रोटेक्शन जरूर लावली आहे, मात्र तरी देखील फिल्डरसाठी फार मोठी चेज होती. फक्त दिशा दाखवली आणि चौकार वसूल करण्यात आला. धावफलक पाहायला मिळेल. चौकाराच्या साथीने पुढे सरकत असताना 24 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. ऑन साइडला पुन्हा एकदा वळवला, अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय मिड विकेटच्या दिशेला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेंद्रच्या विरोधामध्ये आक्रमण चढवण्यात आलंय आणि फलंदाज भूषणच्या बॅटमधून अजून एक बॅक टू बॅक सलगचा दुसरा खणखणीत चौकार. चौकाराला चौकाराच्या साथीने धावफलक 28 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 28 ऑन द बोर्ड, 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. सुरुवात फार चांगली झाली आहे. मैदानावरती ज्या प्रकारची फील्ड सेटअप आहे अगदी त्याच प्रकारची गोलंदाजी होतीये, मात्र तरी देखील थोडंसं टेंटेटिव्ह आपण बॉलिंग म्हणू शकतो, कारण थोडंसं लूज बॉल देखील टाकला जातोय. यावेळेस मिसिट पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल फॉलो थ्रू मध्ये फार चांगलं झेल पकडत असताना कॉटन बॉलची संधी होती, संधीचं सोनं केलंय फलंदाज महेंद्रच्या वतीने. ही अप्रतिम कॅच संपली आहे फलंदाज भूषणची मॅच. नवीन बॅटर अतुल पाहायला मिळतील, प्रदीप पाहायला मिळतील. प्रदीपच्या वतीने कशी बॅटिंग होईल ते देखील पाहणं इंटरेस्टिंग. 28 धावा धावफलकावरती 4 बॉलचा खेळ झालाय. 78 धावांचं लक्ष आणि लक्ष्याचं पाठलाग करत असताना थोडीशी आपण म्हणू शकतो सुरुवात फार चांगली झाली आहे. यावेळेस डॉट बॉलची होत असताना समाप्ती. आतापर्यंत जर विचार केला तर मुकेशच्या बॅटमधून एकच धाव आली आहे, ती देखील एक बॉलवरती. पण ज्या प्रकारची बॅटिंग होती चालेल, कारण सुरुवात फार चांगली झाली आहे. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, यावेळेस आलाय हा बॉल डॉट. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होईल. मात्र दुसऱ्या 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 28 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 28 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. टीम प्रतीक 11 मानिवली.
कृष्णा आता प्लीज विनंती असेल. षटक क्रमांक 2 मैदानावरती समाप्त होईल. धावसंख्या 28 आणि विजयासाठी अजून देखील 18 बॉलमध्ये 50 धाब्यांची आवश्यकता. जोपर्यंत मुकेश मैदानावरती येत ना तोपर्यंत काहीही घडू शकतं. ज्यावेळेस आम्ही BPL कव्हर करत होतो नयन सर, त्या स्पर्धेमध्ये जवळपास 3 षटकांमध्ये 70 धाब्यांची आवश्यकता होती आणि त्यावेळेस शाहिद शेख अंबिली गावचे, ज्यांना रेस्ट ऑफ इंडियाची कॅप्टनशिप देखील मिळाली होती, आणि नुकताच 1 महिना पहिले त्या 70 धावा चेस केल्या होत्या आणि त्यांच्या विरोधामध्ये कोण होते तर मुकेश गायकर. ज्या मुकेश गायकरने त्या मॅच मध्ये जवळपास 17 बॉल 75 17 बॉलमध्ये 75 धाब्यांची विध्वंसक खेळी मुकेशने साकारली होती आणि त्याच्या विरोधामध्ये शाहिद शेखने देखील फार चांगली कामगिरी केली. बट जे दोन खेळाडू होते ना त्यांनी आपला कॅलिबर सिद्ध केलं. आयकॉन म्हणून खेळत होते आणि आयकॉन म्हणूनच चांगली कामगिरी. आता त्याच मॅचचं पुनरावृत्ती इथे करावी लागेल. मात्र बॉलिंग ट्रॅक वरती कृष्णाचे जबरदस्त गोलंदाज आहेत. यावेळेस ऑन साइडला वळवलाय स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. फ्लॅटेड स्ट्रोक पॅरलल टू दी ग्राउंड. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करत MG मुकेश गायकरच्या बॅटमधून हा जबरदस्त सिक्सर. सिक्सर आलाय. आता 17 बॉलमध्ये 44 धाब्यांची आवश्यकता पाहायला मिळेल. नुकताच आबा कारंडे यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला आबा कारंडे फार मोठं नाव आहे. आयकॉन म्हणून आबा कारंडे यांची नेमणूक आपण भरपूर साऱ्या संघांमध्ये पाहतो. 40+ क्रिकेट स्पेशली ऑल इंडिया 40+ टुर्नामेंट होते त्यावेळेस आबा कारंडे ॲज अ आयकॉन म्हणून त्यांचं देखील सिलेक्शन झालंय. त्यांचं देखील आपण कौतुक करणार आहोत. माहुली गावामध्ये मी म्हणेल थोड्या दिवसांनी आबा कारंडेचे फोटो लागतील ज्यावेळेस क्रिकेट खेळायला लोक मैदानात उतरतील. आणि नुकताच माझ्या कानापर्यंत देखील एक माहिती पोहोचवली की वाहोली गावची आता स्पर्धा येणार आहे आणि त्या स्पर्धेचं चीफ गेस्ट म्हणून आबा कारंडे यांची नेमणूक करण्यात आली आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला 34 पाहायला मिळेल. 34 धावा धावफलकावरती. धावसंख्या फलकावरती 34 34 धावा पाहायला मिळतील. कृष्णा एक जबरदस्त गोलंदाज आहे. त्या कॅलिबरची त्यांनी कामगिरी केली ना तर मात्र या मॅच मध्ये डेफिनेटली विजयाचा शंखनाद निंबवली बस संघ वाजवू शकतो. इथे सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाली मिस्टेक. फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन होतोय. प्रदीपच्या खेळीचा अंत. प्रदीप बॅक टू दी पवेलियन. गडी गमावलाय चौथा. बॅटिंग करत असताना प्रतीक 11 मानवली संघाने. अतुल पाहायला मिळतील नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती. धावसंख्या फलकावरती 35. रनआउटची विकेट देखील प्राप्त झाली आणि आता मैदानावरती थोडंसं सुदृढ स्थितीमध्ये निंबवली बस संघ पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळतोय. स्लोवर वन. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळाला. स्लोवर वनचा वापर मैदानावरती करण्यात आलाय. धावसंख्या फलकावरती स्थिरता धारण करत असताना 35. खोडप्याचा बॉल ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय. बॅट अँड पॅड मधला बॉल ऑन साइडला वळवलाय. सौरभ डीप मध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये पाहायला मिळतील. बघता बघता मैदानावरती एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने फार चांगलं कमबॅक कृष्णाच्या वतीने पाहायला मिळतोय. मी म्हटलं होतं एक स्ट्रीट स्मार्ट गोलंदाज आहेत कृष्णा. त्यांना माहिती आहे कधी कुठे आणि कसा
आपण टप्पा टाकणं गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर चुका झाल्या हरकत नाहीये, मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन ती पेलत असताना तो शिवधनुष्य फार चांगली गोलंदाजी मैदानावरती कृष्णाच्या वतीने पाहायला मिळते. आता मुकेश मैदानावरती आहेत आणि मुकेशच्या खांद्यावरती टी मानिवली संघाची जबाबदारी आहे. मुकेश जर मैदानावरती टिकले धावा चेज होतील आणि मुकेशची जर विकेट घेतली तर मानिवली संघ इथे परास्तच्या दिशेला वाटचाल करेल. यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळतोय. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं जात आहे. शेवटच्या मोमेंट पर्यंत अंपायरच्या दिशेला स्टेअर करत असताना गोलंदाज मुकेश अगदी ड्राय लुक दिला मुकेशने, मात्र तरी देखील मी म्हणेल हा चांगला बॉल आहे. फसवा बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. शेवटचा एक बॉल शिल्लक. यावेळेस स्ट्रोक लाजवाब पाहायला मिळेल. into the slot and going out of the plot, into the radar, going out of the radar, into the arc and going out of the park. मुकेश बाट मधून सिक्सर. ची आवश्यकता. कल्पेश पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. 12 बॉल आणि 36 धाब्यांची आवश्यकता इक्वेशन विजयासाठी. यावेळेस देखील मैदानावरती काय कीपिंग आहे, जबरदस्त कीपिंग. नो लुक हिट, नो लुक हिट आपल्याला पाहायला मिळाला टुवर्ड्स द स्टंप आणि मोठा मासा गळाला देखील लागू शकला असता. बड़ी मछली जाल में भी आ सकती थी, कोई बात नहीं. आती हुई सिंगल स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 43 रन स्कोर कार्ड के ऊपर. जीत के लिए 35 रनों की आवश्यकता 11 गेंदों में. ये जीत के लिए इक्वेशन टीम प्रतीक 11 मानिवली के लिए. जब तक मुकेश मैदान के अंदर है तब तक जीत और फार का फैसला ये मुकेश ही तय करेगा, लेकिन इसके लिए कल्पेश को अच्छी गेंदबाजी करनी बहुत ही ज्यादा जरूरी है. एक तगड़े गेंदबाज है, उनके खिलाफ तगड़े बल्लेबाज. 11 गेंदों में 35 रनों की आवश्यकता. ये जीत के लिए इक्वेशन प्रतीक 11 मानिवली के लिए. देखा जाए कौन सी टीम जीतेगी, तो अभी मैं कहूंगा कि अगर मुकेश मैदान के अंदर आखिरी ओवर आखिरी गेंद तक रहे तो फिर डेफिनेटली मानिवली टीम जीत ही जाएगी. लेकिन अगर मुकेश की विकेट जाए, अगर कल्पेश का अच्छी खासी गेंदबाजी का मुजाहरा हमें देखने को मिले, तो फिर निम्बोली टीम इस मैच में पूरी तरीके से फ्रंट फुट के ऊपर, ड्राइविंग सीट के ऊपर गाड़ी को ड्राइव करते हुए देखने को मिलेगी. लेकिन कौन सी टीम जीतेगी ये देखना बड़ा दिलचस्प रहेगा. 11 गेंदों में 35 रनों की आवश्यकता, ये इक्वेशन जीत के लिए. और मुकेश के लिए ये स्टेज सज चुका है. इसी स्टेज के लिए मुकेश जाने जाते हैं, पहचाने जाते हैं, और उसी तरीके से यहाँ पर परफॉर्मेंस दिखा पाएंगे या नहीं, या परफॉर्मेंस डिलीवर्ड कर पाएंगे या नहीं, ये बड़ा सवाल है. 11 गेंदे 35 रनों की आवश्यकता. गेंदबाज तैयार. लवा फुल टॉस ऑन साइड के ऊपर टर्न करते हुए अलोंग द कारपेट डी बैकवर्ड स्क्वायर की दिशा में गेंद ट्रैवल होती हुई सिंगल मुकम्मल. दूसरे रन का प्रयास. इस बार विकेट सैक्रिफाइस करना पड़ेगी. नहीं नहीं नहीं, स्ट्राइकिंग एंड के ऊपर ये थ्रो था. अगर नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर ये थ्रो होता तो फिर रेडार में भी नहीं था, मैं कहूंगा फ्रेम में भी नहीं थे फील्डर. दो रन मुकम्मल. स्कोर कार्ड में बढ़ोतरी. स्कोर कार्ड जाके पहुंचा है 45 रनों के ऊपर. स्ट्राइकिंग इन के ऊपर कल्याण तालुका प्रीमियर लीग के बाइकर मैन ऑफ द सीरीज, मैन ऑफ द टूर्नामेंट, एमवीपी मोस्ट वैल्यूएबल प्लेयर का खिताब जीतने वाले मुकेश गायकर, कोहिनूर ऑफ कल्याण ग्रामीण. फुल टॉस ऑन साइड के ऊपर, बढ़िया स्ट्रोक. गेंद निकलती हुई सीधे बाउंड्री लाइन के बाहर. जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं, ये ऐलान करते हुए मुकेश गायकर के बल्ले से आता हुआ ये बेहतरीन 6 रनों के लिए सिक्सर. चला, इंजिनियर निनाद सरांची देखील उपस्थिती, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस, सदा रक्षणाय खलन निग्रणाय या ब्रीद वाक्यावरती चालणारे डिसिप्लिन
आणि एक संयमी खेळाडू अर्थातच उमेश पालवे सरांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. वेलकम सर, आपलं सहर्ष मनपूर्वक असं स्वागत. महाराष्ट्र पोलीस आहेत, सदारक्षण आहे, खल निग्रह आहे या ब्रीद वाक्यावरती चालणार एक डिसिप्लिन खेळाडू म्हणून मी नेहमीच उमेशकडे पाहतो. संपूर्ण कल्याण ग्रामीण मध्ये ॲज अ टेक्निकल बॅटर म्हणून उमेश याची ओळख आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला 52 पाहायला मिळेल. नो बॉल वरती आलेला सिक्सर. आणि आता कुठेतरी थोड्याशा विजयाच्या दिशेला आशा पल्लवित झाल्यात, नवचैतन्य फुलून आलंय. आता समीकरण 10 चेंडूंमध्ये 26 धावेंची आवश्यकता. 10 बॉल 26 आणि हा बॉल फ्री हिटचा असेल. इथे देखील स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. आता 9 बॉल आणि 26 आलाय बॉल डॉट. 9 बॉल मध्ये 26 धावेंची आवश्यकता. डोक्यावरती हात ठेवलाय कारण माहिती आहे या बॉल वरती मिनिमम 4 धावा तरी होत्या. मात्र एक स्ट्रीट स्मार्ट गोलंदाज कल्पेश देखील आहे, त्यांना देखील माहिती आहे कशी गोलंदाजी करायची आणि ती जबरदस्त करत असताना ते मैदानावरती पाहायला मिळतील. 9 बॉल 26 ची गरज. कोलवडप्प्याचा बॉल इथे देखील पाहायला मिळाला, ऑन साइडला वळवलाय, वेगाने फिल्डर आलेत, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, कल्पेश नाराज आहेत. इथे जर पहिल्या अटेम्प्ट मध्ये फिल्डरने बॉलला कलेक्ट केला असतं तर मात्र मैदानावरती एका धावेवरती समाधान देखील मानावं लागलं असतं. आलेली डबल धावसंख्या फलकावरती पुढे जाईल. 54 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. 54 ऑन द बोर्ड. 8 बॉल 24 हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 8 गेंदों में 24 रनों की आवश्यकता. बड़ी मछली जाल में, ये कैच नहीं दोस्तों, ये मैच है. जो लपकते हुए फील्डर, इस बार खुशी का ठिकाना नहीं है क्योंकि बड़ी मछली जाल में एक करारा झटका लगते हुए प्रतीक 11 मानिवली को पूरी तरीके से बैकफुट के ऊपर अब टीम प्रतीक 11 मानिवली. बल्लेबाज मुकेश गायकर बैक टू द पवेलियन. सात गेंदों में 24 रनों की आवश्यकता और नए बल्लेबाज मैदान के अंदर आते हुए टीम प्रतीक 11 मानिवली की तरफ से प्रदीप को अच्छी खासी बल्लेबाजी करनी पड़ेगी. कोई बात नहीं, आपके मेन बल्लेबाज जो आइकॉन खिलाड़ी हमेशा रहते हैं वो आप मैदान के बाहर जा चुके हैं, लेकिन आप आपके गांव के लिए खेल रहे हो. आपके अंदर कैलिबर है, आपके अंदर पोटेंशियल है, इसीलिए आप आपके टीम में चुने चुके हो और इसीलिए बहुत ज़्यादा आपको काबिलियत है. आपकी काबिलियत आपको दिखानी पड़ेगी. आपके अंदर पोटेंशियल है, उस पोटेंशियल को परफॉर्मेंस में डिलीवर करना आपकी जिम्मेदारी है. अब प्रदीप स्ट्राइकिंग एंड के ऊपर देखने को मिलेंगे. 7 गेंदों में 24 रनों की आवश्यकता है. ये इक्वेशन बहुत बढ़िया तरीके से गेंदबाजी पिछली ओवर में हमें कृष्णा के माध्यम से देखने को मिली और इस बार कल्पेश के माध्यम से बहुत बढ़िया गेंदबाजी. पहले सफल हो चुके हैं. ऑफ के बाहर डाली हुई गेंद हैमर करते हुए एक्स्ट्रा कवर की दिशा में फील्डर नहीं रहेंगे. गैप शॉट सिलेक्शन, किलिंग शॉट, टेकिंग गैप. गेंद निकलती हुई एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर. 4 रनों के लिए चौका. अब 6 गेंदों में जीत के लिए 20 रनों की आवश्यकता प्रतीक 11 मानिवली के लिए. 6 गेंदे 20 रन. वर्गीय शैलेश दादा खेणी प्रतिष्ठान बादशाह 11 निंबोली ब बनाम प्रतीक 11 मानिवली. ये पहला मुकाबला चलता हुआ कांटे की टक्कर दोनों ही टीमों के बीच में हमें देखने को मिल रही है, लेकिन एक ही टीम जीतेगी. 6 गेंदे 20 रनों की आवश्यकता. ये इक्वेशन होगा जीत के लिए और प्रेशर सिचुएशन में गेंदबाजी की कमान संभालते हुए गेंदबाज भावेश पाटिल की तरफ से किस तरीके से आप गेंदबाजी होगी देखना बड़ा ही दिलचस्प. प्रतीक 11 मानिवली टीम इन एक्शन में 6 गेंदों में कंपलसरी 20 रन बनाना जरूरी. छह गेंदों में 20 रनों की आवश्यकता. कहा जाता है कि जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता
और जब तक ना पड़े पत्थर पर हथौड़े के घाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता। अब इस प्रेशर सिचुएशन में बाहर निकालना पड़ेगा दोनों ही बल्लेबाजों को, जहां पर एक तरफ अतुल और दूसरी तरफ प्रदीप। प्रदीप के बल्ले से एक चौका तो आ चुका है, लेकिन अब गेंदबाजी की कमान संभालते हुए भावेश पाटिल। 6 गेंदों में 20 रनों की आवश्यकता, ये इक्वेशन मैदान के अंदर देखने को मिलेगा। रन मशीन ऑफ अनिल दादा म्हात्रे यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल, त्यांचं सहर्ष स्वागत इन ऍक्शन मध्ये पुढील मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील। इस बार बड़ा स्ट्रोक मारना चाहते थे, यहाँ पर भी बल्लेबाज चूके लाइन मिस करते हुए। लाइन बहुत ही ज्यादा इंपॉर्टेंट रहती है जब आप क्रॉस पैटेड स्ट्रोक अटेम्प्ट करते हो। इस बार बल्लेबाज आउट होते हुए रनआउट के माध्यम से अतुल बैक टू द पवेलियन। नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर ये बड़ा झटका। रणजीत नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतील नॉन स्ट्राइकिंग एंड वरती। स्ट्राइकिंग एंड वरती फलंदाज प्रदीप, ज्याच्या बॅट मधून एक चौकार आलाय। 5 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता, हे इक्वेशन मैदानावरती असेल टीम प्रतीक 11 मानिवली संघासाठी। फार चांगली कामगिरी स्वर्गीय शैलेश दत्ता खेनी प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली ब संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली आहे। विथ द बॅट अप्रतिम कामगिरी, जवळपास 78 धावांचं लक्ष्य समोरच्या संघाला दिलं। गोलंदाजी करत असताना देखील गोलंदाजी जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाली, मात्र यावेळेस स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय। प्रदीपच्या बॅट मधून निघाला अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेला तोफेचा गोळा। 6 धावांसाठी सिक्सर आणि आता 4 बॉल 14 हे समीकरण। अंबेलीचे उद्योजक आणि समाजसेवक महेंद्र शेठ देसले साहेबांच्या वतीने शुभेच्छा आल्यात स्वर्गीय शैलेश दादा खेणी प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली बसंगाला। ते देखील ही स्पर्धा लाईव्ह एन्जॉय करतायत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत। बॅटची नरेज आपल्याला पाहायला मिळाली मैदानावरती। स्ट्रायकिंग एंड वरती हा थ्रो होता, इथे मिस्टेक पाहायला मिळते। आता स्ट्रायकिंग एंड वरती हा जर थ्रो असता ना कदाचित आपल्याला पाहायला मिळालं असतं, एखादा फलंदाज बाद देखील होऊ शकला असता, मात्र इथे एक धाव आड होईल। धावसंख्या पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते 65 धावा या धावफलकावरती। 3 बॉलचा खेळ झाला, अजून 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी 13 धावांची आवश्यकता। 3-13 हे समीकरण आहे। आता या बॉल वरती या मॅचचं भवितव्य अवलंबून आहे। 3 बॉल 13 कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे कंपल्सरी 3 बॉल मध्ये 13 धावा बनवणं गरजेचं आहे। 3 बॉल 13 22च्या खांद्यावरती जबाबदारी असेल रणजीतच्या खांद्यावरती। 3 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता। यावेळेस यू मिस आय हिट आणि ही मॅच आता इथेच ओव्हर होईल। जर लीगल 2 डिलिव्हरीज पडल्या तर फलंदाज होतील बाद। विकेटचं होत असताना पतन, फलंदाज रणजित बॅक टू द पवेलियन। गडी गमावलाय, बॅटिंग करत असताना प्रतीक 11 मानिवली संघाने 7वा। दोन बॉल 13 धावांची आवश्यकता, इक्वेशन असेल विजयासाठी। 2 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता। विशाल स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज पाहायला मिळतील। यावेळेस एक्झॅक्टली आपल्याला पाहायला मिळेल व्हाईट बॉल, म्हणजे आता 2 बॉल 12 धावांची आवश्यकता आहे। 2 बॉल आणि 12 कहाणी में ट्विस्ट येईल का हे पाहणं इंटरेस्टिंग आहे। 8वा विकेट गेलाय। विशालच्या खेळीचा अंत होत असताना पाहायला मिळेल, मात्र स्ट्रायकिंग एंड वरती असा खेळाडू आहे ज्याच्या बॅट मधून एक चौकार एक सिक्सर आला। आता 2 बॉल 12 धावांची आवश्यकता।
कल्पेश भोईर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील. भावेश पाटील आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळत आहेत. 2 बॉल मध्ये 12 धाब्यांची आवश्यकता इक्वेशन असेल विजयासाठी. नाही, क्रिकेटमध्ये असे फनी मुवमेंट्स आपण नेहमी पाहतो. बेल्स आणि त्या बेल्स कुठेतरी हरवल्या होत्या. हा, कॅमेरामॅन झूम केला असतं तर कदाचित भेटली असती. 2 बॉल मध्ये 12 धाब्यांची आवश्यकता असेल विजयाचं इक्वेशन. यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. आता 1 बॉल 12 धाब्यांची आवश्यकता. 1 बॉल आणि 12 धावा हे इक्वेशन असेल विजयासाठी. पुढील मॅच टीम अपटी विपक्ष आई गावदेवी क्रिकेट संघ वरप अशी असेल. वरप संघ टॉस जिंकलाय, फिल्डिंग चूज केली, सो फिल्डिंग लगेच सेट करायची आहे जशी मॅच फिनिश होईल. आणि खेळाडू कक्षाचा अपटी संघ आपण देखील ताबा घ्यायचे विनंती असेल. 1 बॉल 12 ची आवश्यकता. ऑन साइडला अलॉंग द कार्पेट मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. विल स्टॉप. सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय स्वर्गीय शैलेश दादा खेणे प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली संघाने. अभिनंदन. हार्ड लक आणि टफ लक आपण देणार आहोत, ते म्हणजेच टीम प्रतीक 11 मानिवली. चला वळणार आहोत आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला. नो डाऊट एट ऑल. बॅटिंग करत असताना 39 विथ द बॅट आणि बॉलिंग करत असताना जबरदस्त गोलंदाजी करत एक महत्वाची विकेट कॅरी केली असे नो डाऊट एट ऑल कल्पेश केणे. ठीक आहे, पाहायला मिळतील सामन्याचे सामनावीर.